नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करतोय. मेट्रोसह वेगवेगळ्या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मोदींचा महाराष्ट्र दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे. काही वेळापूर्वी ते मुंबईत दाखल झालेत. मेट्रोचं भूमिपूजन आणि स्वस्त गृहनिर्माण योजनेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मोदी आज कल्याणमध्ये हजर असणार आहेत. तर आजच्याच दिवशी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्येही पुणे मेट्रो 3चं भूमिपूजन मोदींच्या हस्ते केलं जाईल. मोदींचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर, विनोद तावडे, आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. तर यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजपचं नेतृत्व नितीन गडकरींकडे देण्याची मागणी जी आहे ती किशोर तिवारी यांनी केली आहे. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी ही मागणी केल्याचं कळतंय. सरसंघचालक मोहन भागवतांना याबद्दलचं पत्र त्यांनी लिहिलंय. 5 राज्यांच्या विधानसभेचे निकालात भाजपचा पराभव झाल्याने आता भाजपचं नेतृत्व नितीन गडकरींकडे देण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. जाणार आहोत आपल्याबरोबर फोन लाईनवरती किशोर तिवारी. किशोर तिवारीजी, ही मागणी आपण का केली आहे? त्यांनी 2012 मध्ये आम्ही भाजप जवळ आलो. त्याचं प्रमुख कारण हेच होतं की 2014 मध्ये नितीन गडकरी यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व आहे भाजपचं आणि देशाचं. मात्र त्यावेळेस खोटे आरोप लावून त्यांना बाजूला सारण्यात आलं आणि त्याच्यानंतर सत्ता ज्या लोकांच्या हातात गेली तर त्या लोकांनी कन्सल्टेशनच बंद केलं. लोकांच्या नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. या राज्यात निवडणुका झाल्या, त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये तर भाजपचे कार्यकर्ते फारच उदासीन होते आणि त्यांच्यामध्ये नाराजी होती. माझं तर असं म्हणणं आहे की जर नितीन गडकरी यांच्याकडे प्रचाराची धुराई दिली असती तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याच्यामध्ये भाजपला पराजयाचा सामना करावा लागला नसता. किशोर तिवारीजी, आपल्याला असं म्हणायचं की येणाऱ्या काळामध्ये आता मोदींच्या नेतृत्वात विजय शक्य नाही? नाही, मोदींच्या नेतृत्वात विजय शक्य नाही की शक्य आहे हा याच्यापेक्षा भाजप आणि सरकारचं नेतृत्व हे लोकशाही पद्धतीने चालणार की नाही चालणार याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. देशाला विकासासाठी कसं वातावरण पाहिजे. आता चालत नाही असं आपल्याला म्हणायचंय? मला एकच म्हणायचं आहे की पक्षामध्ये संवाद कमी झालाय. पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांच्याकडून पक्षाला फायदा पाहिजे होता, पक्षाला सल्ले पाहिजे होते, अशा लोकांना वाईट टाकलेला आहे. कोणी वाईट टाकलंय? कोणामुळे हा संवाद कमी झालाय? पक्ष नेतृत्व. आणि थेट नाव घ्या ना, पक्ष नेतृत्व म्हणजे कोण? म्हणजे अमित शहा आणि मोदी या 2 लोकच पक्ष चालवतात असं सगळे लोक चर्चा करत आहेत. आणि नितीन गडकरी यांनी जेव्हा पक्ष चालवला तेव्हा त्यांनी पूर्ण भारतामध्ये पक्षाला वाढवलं आणि आज मोदींच्या विकासाचा चेहरा नितीन गडकरीच आहेत. आज त्यांनी केलेल्या कामाचं सगळं आहे, नॉर्थ ईस्ट पासून कन्याकुमारी पर्यंत. तर नितीन गडकरी यांच्यात कॅपेबिलिटीज आहेत. निवडणुकीपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदी यांना ठेवा ना तिथे, परंतु पक्षाचं नेतृत्व तात्काळ बदलणं आवश्यक आहे अशी माझी मागणी आहे. कारण 3 राज्यात जे पराजय झाले त्याचं क्रेडिट तर कोणाला तरी घ्यावं लागेल ना. आणि अमित शहानी क्रेडिट घ्यावं आणि ते आपलं पद सोडावं आणि त्याच्या ठिकाणी नितीन गडकरी यांना पदाची सूत्र द्यावी. कारण आम्ही तर भाजप जवळ फक्त नितीन गडकरीमुळे आलो होतो आणि लोकांना जीएसटीचा त्रास झाला, नोटबंदीचा त्रास झाला, सगळ्या मंदीचा त्रास होतोय, शेतकरी सगळे नाराज झाले आहेत आणि हे लोक कोणत्या दुनियेत आहेत हे मलाही माहित नाही. पक्ष फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा चालवतायत असं आपल्यालाही वाटतं? नाही, मी तर भाजपचा नाही आहे, पण भाजपचे लोक जवळून आलेले लोक आणि ज्येष्ठ लोक म्हणतात की अपमान किती सहन करावा याची सीमा संपली आहे आणि इथे कोणी ऐकेल तर सल्ले देऊ ना. सल्ला कोणाला कोण द्यायचा? इथे तर तुम्ही थोडंही जास्त बोलले तर आम्हाला शहाणपणा शिकू नका अशी भाषा वापरली जाते. म्हणजे हा अनुभव आपल्याला पण आलाय? आपण काही सल्ला द्यायला गेला, सांगायला गेला? नाही, मला तर एवढा चांगला अनुभव आला की निवडणूक जेव्हा सुरू झाली तर अमित शहाने किसानों पे चाय पे चर्चा ठेवली, त्यावेळेस मी त्यांच्या याचा अँकर होतो आणि सगळे प्रश्न वगैरे आणि त्यांना सगळा फीडबॅक मी दिला. त्या सत्तेत आल्यानंतर आजपर्यंत शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी त्यांनी कोणत्याही शेतकरी नेत्यांना
सिरियसली बोलावलं नाही. आज कोण लोक त्यांच्या जवळ आहेत सल्ले देणारे? कोणी यायचं, त्यांनी एक प्रेझेंटेशन द्यायचं आणि मोदींनी दुसऱ्या दिवशी त्याला मंत्री करून टाकायचं. अच्छा, म्हणजे नाही ती लोक त्यांच्या जवळ आहेत आणि त्यामुळे आता हा सगळा पराभव बघावा लागला असं आपलं म्हणणं आहे. म्हणजे एकूण तसे आपले ठोकताळे आहेत, तसा आपला अंदाज आहे. म्हणून आता यापुढे पक्षाचं नेतृत्व, सगळी जबाबदारी ही नितीन गडकरींकडे दिली जावी याबद्दलचं पत्र आपण सरसंघचालकांना लिहिलेलं आहे.